काम केलेलं आहे ते संपूर्ण समाजाला संपूर्ण भारतभूमीला एका धाग्यात बांधण्याचं काम केलं आहे, ती म्हणजे राज्यघटना आहे। आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की तुम्ही विषमतेचा खेळ मांडलात, तुम्ही विषमतेचा खेळ मांडलात, विषमतेला समतेत आणतो आहे। तुम्ही विषमतेचा खेळ मांडलात, विषमतेला समतेत आणतो आहे। थोडासा समतेचाच खेळ मी खेळतो आहे, थोडा समतेचाच खेळ मी खेळतो आहे। तुम्ही पिळलात माझ्या मायबाप बांधवांना, तुम्ही पिळलात माझ्या मायबाप बांधवांना, मेरा पिळा तो सनातन सोडवतो आहे, पिळा तो सनातन सोडवतो आहे। थोडासा पिळांचाच खेळ मी खेळतो आहे, थोडासा पिळांचाच खेळ मी खेळतो आहे। लेखणीने नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न मी करतो आहे, लेखणीने नवा इतिहास लिहिण्याचा मी प्रयत्न करतो आहे। थोडासा लेखीचाच खेळ मी खेळतो आहे, थोडासा लेखणीचाच खेळ मी खेळतो आहे। आता बाबासाहेबांचे विचार आपल्याला समजून घ्यायचे आहेत। बराच वेळ झालेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी माझ्या अगोदर मला जे बोलायचं होतं ते सगळंच या ठिकाणी बोलून टाकलेलं आहे आणि आता मी काय बोलायचं हा माझ्या पुढे आलेला फार मोठा प्रश्न आहे। तरीसुद्धा बाबासाहेबांचं जे कर्तृत्व आहे हे कर्तृत्व असंच घडलेलं नाही, तर बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये गुरु मानलेली माणसं आहेत, त्या गुरु मानलेल्या महान व्यक्तिमत्वांचा उल्लेख धागा पकडून थोडंसं मला या ठिकाणी बोलावं लागेल। त्यांच्या जीवनावरच्या काही कविता सादर करून मी आपल्याला बाबासाहेब आणि ते महामानव हे समजून घेण्याचा थोडक्यात मी या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहे। कारण जे बोलायचं होतं ते अगोदर आपण सर्वांनी ऐकले, परत परत त्याच गोष्टी ऐकण्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीनं आपण बाबासाहेब आणि सगळेच महामानव या ठिकाणी आपण समजून घेऊया। बाबासाहेबांचा विचार मांडत असताना बाबासाहेबांनी जे गुरु मानलेत त्यामध्ये गौतम बुद्ध, कबीर, महात्मा फुले, शाहू महाराज आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज। म्हणून पहिल्यांदा मला वाटतं की एका ठिकाणी या ठिकाणी घोषणा द्यावीशी वाटते, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, महात्मा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तर ह्या सर्व महामानवांना मी पुन्हा एकदा वंदन करतो आणि आपल्या समोर माझ्या काही कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला बाबासाहेब समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। पहिल्यांदा मला या ठिकाणी शिवरायांच्या बद्दल बोलावं लागेल, कारण बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे ती घटना लिहित असताना शिवरायांचं समतेचं, शिवरायांचं रयतेचं प्रेम या सगळ्या गोष्टींचा त्यांनी काय केलेला विचार केलेला आहे आणि तो एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे। आणि तो धागा पकडूनच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच त्यांनी आपली भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे, हे आपण विचारात घेणं गरजेचं आहे। पहिल्यांदा मी शिवाजी महाराजांनी काय पद्धतीने कार्य केलं ते थोडक्यात सांगतो, म्हणजे बाबासाहेबांनी त्यांचा कार्याचा उल्लेख आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये कसा घेतलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। कवितेचं नाव आहे माझ्या शिवराय। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, वर्ण व्यवस्थेवरी घालून घाव,